घ्यायला गेले होते फक्त फाउंडेशन, पण फाउंडेशन सोबत अजून हेही आवडलं तेही आवडलं, तर कापत होते की एवढं बिल करू की नको करू. पण ठीक आहे, असं वाटतं आयुष्यात कधीतरी एखादी ट्रिक ही स्वतःसाठी करते. तुम्हाला माहिती असेल, तुम्ही माझे व्हिडिओज फॉलो करत असाल तर पुण्यामध्ये इथे मॅकचे आउटलेट आहेत मॉलमध्ये, तर तिथे जाऊन मी हे पीस स्वतःवर टेस्ट करून की कसं स्किन टोनला सूट होतंय की नाही, कसं दिसतंय, हे सगळं पाहिल्यानंतर मी या प्रॉडक्ट्सची शॉपिंग केलेली आहे. तर सगळे आज कोणते कोणते प्रॉडक्ट्स आहेत ते सगळे या व्हिडिओमध्ये पाहणार आहे. तर व्हिडिओ शेवटपर्यंत बघा, आवडल्यास लाईक करा. चला तर मग आता लवकर व्हिडिओ. अगदी असा हा कोरल पीच कलर आहे, न्यूड कलर आहे. आणि तुम्हाला खरं सांगू, काय गंमत सांगू का, म्हणजे हा शेड जो असा आहे ना, की तुम्ही अगदी असा लाईट मेकअप केलेला असेल की अगदी नॉर्मल काहीतरी बीबी क्रीम, सीसी क्रीम लावली आहे आणि फक्त किंवा कॉम्पॅक्ट पावडर लावली आहे, एकदम लाईट वेट मेकअप आहे, जसं ऑफिसला जाण्यासाठी तुम्ही काही मेकअप लाईट मेकअप केलेला असेल तर त्यावर हा अगदी परफेक्ट जाणारा शेड आहे. म्हणजे अगदी तुमच्या ओठांचा मिळता जुळता कलर म्हणता येईल, पण हलकीशी एक पीच कलरची टिंट जो आहे तो ओठावर देणारा हा शेड आहे. तर न्यूड कॅटेगरीतला माझा आता सगळ्यात फेवरेट बनलेला हा शेड आहे कॅफे मोका. किंमत जी आहे याची ती आहे 2550 रुपये. पण जर तुम्ही आउटलेटवर गेलात, बरेचसे मॅकचे हे प्रोडक्ट्स आहेत, तुम्ही जेव्हा सोबत खरेदी करता एका किमतीपेक्षा तुमची जास्त किंमतची शॉपिंग होते, तर त्याच्यावर ते बऱ्याचपैकी कधी डिस्काउंट लावतात आणि कधी कधी यांच्या ऑफर सुद्धा असतात. बाय टू गेट वन फ्री अशी सुद्धा ऑफर असते, तुम्ही चेकआउट करू शकता. तर ही माझ्या लाईफमधली पहिली लक्झरी लिपस्टिक. आता यानंतरची जी दुसरी लिपस्टिक आहे ना, ती सुद्धा सेम कॅटेगरीतली आहे, मॅक्सिमल मॅट लिपस्टिक. सेम पॅकेजिंग आहे आणि याचा अप्रतिम कलर आहे. म्हणजे अगदी मी या कलरच्या शेडच्या प्रेमात पडलेली आहे. इतका सुंदर असा हा शेड आहे, तुम्ही बघू शकता की सुंदर अशी ही शेड आहे. गो रेट्रो, गो रेट्रो, गो रेट्रो हे शेडचं नाव आहे. मी तुम्हाला नंबर सांगते याचा, 688 688 असा हा शेडचा नंबर आहे. गो रेट्रो हे शेडचं नाव आहे. आणि स्वॅच करून बघितलं तर असा हा प्लम कॅटेगरीमध्ये जाणारा हलकासा पिंक आणि मरून याचं कॉम्बिनेशन असा हा शेड आहे. म्हणजे गंमत सांगायची, जेव्हा तुम्ही कधीच काहीच मेकअप नाही आहे तुमच्या चेहऱ्यावर, अगदी असं मॉइश्चरायझर लावलं आणि सनस्क्रीन लावलं आहे आणि कुठेतरी असं पटकन निघायचं आहे तुम्हाला, तर हा गो रेट्रो शेड म्हणजे अगदी काय म्हणतात, गो टू कलर आहे तुमचा. जस्ट तुम्हाला इकडे कुठेतरी जायला निघायचं, लिपस्टिक लावली आणि जस्ट यू आर डन. तर अशा या मी परचेस केलेल्या या 2 मॅटच्या लिपस्टिक पहिल्यांदा वापरणं झालेलं आहे. शेड अप्रतिम आहेत. तुम्ही सुद्धा जर माझ्या स्किन टोनचे असाल तर नक्की हे शेड ट्राय करू शकता. ठीक आहे, आता झाली ही लिपस्टिकची गोष्ट. याच्यानंतर मी खरं तर घ्यायला गेली होती फाउंडेशन, पण अजून बऱ्याचशा गोष्टी घेतल्यात, तर त्यामध्ये अजून इन्क्लूड केलेली गोष्ट, लिपस्टिक सोबत केलेली गोष्ट म्हणजे हे प्रायमर. प्रायमर जे आहे ते प्रायमरचं नाव जे आहे ते की मॅक टेप प्लस प्राइम नॅचरल रेडियन्स प्रायमर असं याचं हे नाव आहे. मॅकचे सुद्धा 2-3 प्रायमर तुम्हाला मिळतील, पण मी स्पेसिफिकली हे प्रायमर घेतलं कारण याच्यामध्ये खासियत काय म्हणसाल तर हलकासा असा इल्युमिनेटिंग इफेक्ट देत आहे. हलकासा म्हणजे चेहऱ्यावर ना शाईन देत आहे. तर मेकअप, पार्टी, लग्न, कुठे तुम्ही अशा ठिकाणी जात असाल, थोडंसं तुमचं गेट टुगेदर असेल आणि हलकासा तुम्हाला चेहऱ्यावर सुद्धा ग्लो पाहिजे असेल, नुसता मॅट नको आहे मेकअप, तर तुम्ही हे प्रायमर वापरू शकता. हे प्रायमरमध्ये आहेत ते 2 शेड येत आहेत. तर मी जो हा शेड घेतला आहे तो हा रॅडियन्स पिंक शेड आहे. तुम्हाला मी इकडे हे दाखवते स्वॅच करून. इकडे असं हे प्रायमर आहे आणि तुम्ही बघू शकता, जर मी हे पसरवलं अगदी मॉइश्चरायझिंग आहे, मस्तपैकी स्मूथ असं स्किनचं टेक्स्चर होतं आहे ह्याच्यामुळे. आणि याच्यासोबतच तुम्हाला जे स्किनला आहे ना नॅचरल ग्लो सुद्धा मिळतो आहे याच्यासोबत, म्हणजे हलकीशी शाईन येते. तर प्रायमर लावायचं, एक 5 मिनिटं थांबायचं आणि त्यानंतर फाउंडेशन लावायला सुरुवात करायची. हे प्रायमर बाय द वे मला भेटलं आहे जवळपास 4300 रुपयाचं हे प्रायमर आहे. म्हणजे माझ्यासाठी हे खूप मोठी गोष्ट झाली की मी फक्त ऑलमोस्ट 4500चं एक प्रायमर विकत घेतलं आहे. तर पण अफलातून रिझल्ट आहे, अफलातून रिझल्ट आहे. रॅडियन्स पिंक हा माझा शेड आहे, याच्यामध्ये रॅडियन्स येलो सुद्धा येतो. तुम्ही माझ्या शेडचे असाल तर नक्की हा शेड मी घेतलं आहे ते म्हणजे हे मॅक स्टुडिओ फिक्स फाउंडेशन. ते विथ SPF आहे, 15 SPF आहे याचं. तर याचं मिनी व्हर्जन सुद्धा येतं. इनफॅक्ट ज्या लिपस्टिक आपण बघितलं ना, त्या लिपस्टिकचे सुद्धा मिनी व्हर्जन येतात. जवळपास मला वाटतं 1150 अशी प्राइस आहे त्या लिपस्टिकची. ती मिनीवाली छोटीवाली लिपस्टिक येते. पण हे जे शेड मी जे तुम्हाला दाखवले कॅफे मोका आणि गो रेट्रो, हे मिनी लिपस्टिकच्या व्हर्जनमध्ये नाही आहेत, त्याच्यामध्ये काही वेगळे शेड आहेत, ते तुम्ही चेक करू शकता. मी जे हे 2 शेड दाखवले ते फक्त जी मॅक्सिमल मॅट लिपस्टिक आहे ना त्याच्यामध्ये येत आहेत. आता बोलूयात फाउंडेशनमध्ये. तुम्ही असं हे करून थोडंसं झाकण याचं जे आहे ना टोपण, ते थोडंसं ट्विक करायचं आणि इकडे तुम्ही पंप घेऊ शकता. माझ्यासाठी खरं सांगाल तर मला अगदी 2 छोटेसे डॉट, 2 पंप जे आहेत ना ते बास होऊन जातात माझ्या स्किनसाठी. तर याच्यामध्ये मी हे ह्याला ब्लेंड करते. तुम्ही बघू शकता किती फक्त किती कमी क्वांटिटी मी घेतली आहे, तरी पण हे किती छान पद्धतीने ब्लेंड होतं. किती सुंदर पद्धतीने ब्लेंड झालं आहे. आता मी हे अगदी खूप कमी जागेमध्ये पसरवते, त्यामुळं हे इथे असं खूप पांढरं झाल्यासारखं तुम्हाला दिसेल, पण पूर्ण चेहऱ्यासाठी असे 2 छोटेसे पंप जे आहेत ना पुरेसे होऊन जातात. अगदी काय सुंदर पद्धतीने हे ब्लेंड होते. मी तर ब्लेंड करायला खरं सांगू का तुम्हाला, मी अगदी ब्युटी ब्लेंडर किंवा हे ब्रश वगैरे सुद्धा वापरत नाही. आपली हाताची बोट आहेत ना तीच फार पुरेशी आहेत. माझं प्रामाणिक मत आहे की मला हे बोटांनी फार सुंदर पद्धतीने ब्लेंड करता येतं. तर आता हे मी व्यवस्थित पूर्ण हाताला ब्लेंड करून नाही दाखवते तुम्हाला, पण तुम्ही बघू शकता की किती इझिली ते पसरलेलं आहे सगळं छानपैकी. तर इनफॅक्ट आज मी जो लाईट मेकअप माझ्या चेहऱ्यावर केलेला आहे, अगदी लाईट मेकअप आहे, काही भडत नाही आहे त्याच्यात, तो सुद्धा हे सगळे मॅकचे प्रोडक्ट्स वापरूनच केलेला आहे. आणि कदाचित कॅमेरा तेवढं क्लिअर वाटत पण नसेल, कॅमेराच्या काही त्रुटी असतील, पण समोरासमोर जर तुम्ही बघितलं तर अप्रतिम रिझल्ट्स आहेत मॅकच्या प्रोडक्ट्सचे. नक्की ट्राय करू शकता. तर असं हे फाउंडेशन, माझा या फाउंडेशनमधला शेड आहे
NC20. माझ्या तुम्ही स्किन टोनचे जर असाल तर हा शेड जो आहे तो नक्की ट्राय करून बघू शकता. तर ही झाली प्रायमरची गोष्ट. आता आपण मी पुढची गोष्ट जी विकत घेतली आहे ती आहे कॉम्पॅक्ट पावडर. याआधी मी तुम्हाला सांगते की प्रायमरची किंमत किती आहे. तर मॅक्स स्टुडिओ फिक्स फाउंडेशन हे जे आहे ते जवळपास मला 4000ला पडलेलं आहे. तर एवढीशी ही जी बॉटल आहे ती 4000ला पडली आहे, म्हणजे खूपच कॉस्टली आहे माझ्यासाठी. पण याचं मिनी व्हर्जन सुद्धा एक येतं. त्याच्यामध्ये तुम्ही एक पहिल्यांदा वापरत असाल, ऑनलाईन परचेस करायचं असेल, मी तर सांगेन तुम्हाला ऑनलाईन परचेस करू नका. शक्यतो एवढे महागाईचे प्रोडक्ट आपण हे मॅक्सचे घेतो, एवढे पैसे घालवतो. तर सगळ्यात सुंदर पर्याय आहे की तिथं आउटलेटवर जावं. आउटलेटवर जाऊन स्वतःला तिथं टेस्टर पीस असतात ते सगळे ट्राय करून बघावेत. दिवसभर मॉलमध्ये इकडे तिकडे खाऊन पिऊन शॉपिंग करावी. 2-3 तास ते फाउंडेशन चेहऱ्यावर ठेवावं आणि नंतर येऊन बघा की तुम्हाला कसं वाटतंय. ते जास्त केकी लुक येतोय का, पांढरं पांढरं वाटतंय का, मग शेड ठरवा की कोणची कमी. नंतर बोलूयात ते कॉम्पॅक्ट पावडरबद्दल. असं हे पॅकेजिंग आहे, अशी छान काळ्या डब्यामध्ये ही पावडर येते. ही जी पावडर आहे याचं नाव आहे की मॅक्स स्टुडिओ फिक्स पावडर प्लस कॉम्पॅक्ट फाउंडेशन असं याचं नाव आहे. जवळपास 3025 रुपयाला मला ही पावडर पडलेली आहे. याची शेड जी आहे ती C3.5 ही शेड आहे. म्हणजे अशी कॉम्पॅक्ट पावडर म्हणजे कॉम्पॅक्ट पावडर प्लस फाउंडेशन असं त्यांनी क्लेम केलं आहे. तर कॉम्पॅक्ट पावडर प्लस फाउंडेशन म्हणजे असं आहे की तुम्ही बस फाउंडेशन सुद्धा लावायची गरज नाही आहे. जस्ट ही पावडर घेतली, लाईट कुठेतरी लाईट मेकअप लुक पाहिजे असेल, नो मेकअप लुक आजकाल फार ट्रेंडिंगमध्ये, तर फक्त ती पावडर कॉम्पॅक्ट पावडर चेहऱ्याला लावली आणि लाईट लिपस्टिक लावली. लाईट लिपस्टिकमध्ये गोरेट्रोची मी सांगितलं ती अप्रतिम आहे. कॉम्पॅक्ट पावडर आणि गोरेट्रोची लिपस्टिक लावली आणि बस कहर तुम्ही तयार झाला. अशी ही माझी जी टोटल सगळ्या मॅक प्रोडक्टची अगदी जेमतेम प्रोडक्ट मी घेतलेत. या मॅकच्या प्रोडक्टची जी शॉपिंग झाली आहे ती जवळपास 16,025 रुपये माझे गेले. त्यामध्ये मला 2 लिपस्टिक आल्यात, मोठ्यावाल्या त्या लिपस्टिक आहेत, मोठ्यावाल्या फाउंडेशनची बाटली आहे, कॉम्पॅक्ट पावडर आहे आणि प्रायमर आहे. तर जवळपास 16,025 रुपयाची शॉपिंग झाली, पण मला त्याच्यामध्ये 10% जे आहे ते डिस्काउंट भेटलं होतं आणि असं करून एक जवळपास 14,500 ते 15,000च्या आसपास माझी रक्कम गेली होती माझ्या पॉकेटमधून. आणि अगदी पेमेंट करताना वाईट वाटत होतं की अरे बापरे एवढे पैसे जात आहेत, पण ठीक आहे कभी तर चलता आहे यार असं म्हणून मी हे सगळे प्रोडक्ट खरेदी केलेत. आणि खरं सांगायचं झालं तर अतिशय आता मी या प्रोडक्टच्या प्रेमात आहे.